हॅलो लर्नर्स, वेलकम टू द सक्सेस स्टडी पॉईंट. जसं आपण आपली पार्ट्स ऑफ स्पीचची सिरीज सुरू केलेली आहे, त्याच्यामध्ये आपण आधीच 2 पार्ट्स कवर केलेले आहे. आता बघूया थर्ड पार्ट, जो की आहे ॲडजेक्टिव्ह. देन अन ॲडजेक्टिव्ह डिस्क्राइब्स अ नाउन. काय करते ॲडजेक्टिव्ह? नाउनला डिस्क्राइब्स करते. अन ॲडजेक्टिव्ह इज अ वर्ड दॅट डिस्क्राइब्स ऑर क्वालिफाईज अ नाउन. म्हणजेच नामाची अधिक माहिती जे आपल्याला सांगते ते कोण सांगतंय? ॲडजेक्टिव्ह सांगतं. गणेश इज अ स्मार्ट बॉय. देन गणेश कसा आहे? नामाबद्दल हा झाला आपला नाउन, म्हणजेच नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा ॲडजेक्टिव्ह आहे स्मार्ट. देन टोटल टाइप्स किती आहे? ॲडजेक्टिव्हचे टोटल टाइप्स 6 टाइप्स आहेत. त्याच्यामध्ये येणार आहे क्वालिटी, क्वांटिटी, पॉझेसिव्ह, नंबर, डेमॉन्स्ट्रेटिव्ह अँड इंटिग्रेटिव्ह. बघूयात आपण टोटल 6. आता बघूया आपण ॲडजेक्टिव्हचे पार्ट्स. तर पहिला आहे आपला ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी. क्वालिटी म्हणजे तुमचा गुणधर्म. काय क्वालिटी आहे तुमच्यामध्ये? टेल्स अस व्हॉट काइंड, म्हणजेच तुमचा कोणता गुणधर्म आहे, कोणत्या प्रकारचा आहे, काय आहे नेमकं. एक ऑनेस्टी आहे, हे जे काही व्हॉट काइंड आहे. द गर्ल आहे, द गर्ल इज ब्युटिफुल, सो व्हॉट काइंड इज द ब्युटिफुल सांगितलेलं. हे काय झालं? तुमचं ॲडजेक्टिव्ह झालं. किंवा ही स्मार्ट, जसं तुम्हाला मी आधी एक्झाम्पल घेतलं होतं आपण सुरुवातीला, ही गणेश इज स्मार्ट. त्याच्यामध्ये ॲडजेक्टिव्ह काय आलं होतं? स्मार्ट. पण आता याच्यामध्ये आपण काय घेतोय? 6 टाइप्स जाणून घेणार आहोत. त्याच्यामध्ये आपला पहिला आहे गुणधर्म, म्हणजेच क्वालिटी काय आहे स्पेशल. देन इट वॉज अ डिलिशियस केक. देन मग केकची क्वालिटी काय झाली? डिलिशियस. हे काय झालं आपलं? ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी. म्हणजेच आपण त्याचा केकचा गुणधर्म सांगितला गेला आहे. तर तो गुणधर्म कसा आहे? डिलिशियस आहे. द वेदर इज प्लेझंट टुडे, म्हणजेच वेदर खूपच छान आहे. तर आपला त्याची क्वालिटी काय झाली आहे? प्लेझंट. वी सॉ अ कलरफुल बर्ड. तर बर्ड कसा होता? ब्लॅक अँड व्हाईट होता का? नाही, तर बर्ड होता कलरफुल. मग हा झाला तुमचा ॲडजेक्टिव्ह. कसला ॲडजेक्टिव्ह? ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी. देन आपला सेकंड आहे ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी, म्हणजेच प्रमाण. इथे आपण बघितलं गुणधर्म, आता इकडे बघणार आहोत आपण प्रमाण किती सांगितलेलं आहे नेमकं. टेल्स अस हाऊ मच, किती आहे. शी ड्रँक अ लिटल वॉटर. सो काय सांगितलं आपण इथे? लिटल. शी ड्रँक अ लिटल वॉटर, म्हणजे तिने थोडंसंच पाणी पिलेलं आहे. तर आपल्याला हे सांगते प्रमाण सांगितलेलं आहे. देन देर इज इनफ शुगर इन द जार. शुगर कशी आहे? बऱ्यापैकी आहे, इनफ आहे. हे काय झालं? बऱ्यापैकी इनफ आहे. जेव्हा आपल्याला कोणी विचारतं की बाबा किती काय उरलेलं आहे, तर आपण म्हणतो हां बऱ्यापैकी आहे, म्हणजे आता चालून जाणार आहे आपल्याला, म्हणजेच इनफ. प्रमाण काय आलं आपलं? इनफ. वी गॉट अ सफिशियंट टाईम टू प्रिपेअर. आता एक्झाम्स तुमच्या आलेला आहे, पण आता तुमच्याकडे थोडाफार सफिशियंट टाईम आहे, ज्याच्याने तुम्ही लेक्चर्स करतायत आणि तुमचा स्टडी होतोय. त्यानं काय झालं आहे? सफिशियंट. लिटिल, इनफ, सफिशियंट हे आपले काय झाले? प्रमाण झाले. एक क्वांटिटी सांगितलेली आहे आपण. कमिंग टू द नेक्स्ट. आता बघूया नेक्स्ट, जसं आपण आधी शिकलो क्वांटिटी आणि क्वालिटी. आता बघूयात नंबर. ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर, म्हणजे संख्या दाखवणारे शब्द. जे संख्या दाखवणारे जे काही वाक्य आहेत त्याच्यामध्ये आपल्याला काय शोधायचं आहे? ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर. देन आय रीड दिस बुक 3 टाइम्स. आता एखादा मला समजत नाही आहे, मी तो 3 टाइम्स सॉल्व्ह केला, 5 टाइम्स सॉल्व्ह केला, मग तो तुम्ही किती टाइम्स सॉल्व्ह केला, हे काय झालं? तुमचं संख्या झाली, एक नंबर ऑफ काउंट झाला आहे. देन आय रीड दिस बुक 3 टाइम्स, हे काय झालं? ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर. देन ही स्टूड फर्स्ट इन अ क्लास. त्याचा पहिला नंबर आला, सेकंड, थर्ड, लाईक वॉट एव्हर द रँक इज, मग आपण काय सांगतोय? ही स्टूड फर्स्ट इन अ क्लास. तर सेकंड, थर्ड नाही, बट काय? फर्स्ट. हे काय झालं? आपली संख्या झाली, एक नंबर दाखवला गेला आहे आपण. दिस इज माय सेकंड अटेम्प्ट. मी दुसऱ्यांदा प्रयत्न करणार आहे, पण मी प्रयत्न थांबवणार नाही आहे. तर आपल्याला याच्यामध्ये संख्या शोधायची, म्हणजे इन द फॉर्म ऑफ वर्ड शोधायची आहे. त्याचं 2, 5 हे नंबर्स नाही शोधायचे आपल्याला, हेच वर्ड्स आपल्याला इन द फॉर्म ऑफ वर्ड शोधायचे, लाईक फर्स्ट, सेकंड, 3 और वॉट एव्हर माइट बी द काउंटिंग वर्ड्स, ज्याची आपण संख्या मोजतोय. आता आपलं फोर्थ आहे डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह, म्हणजेच दर्शवणारे विशेषण. आता
दॅट क्लॅट इज ब्लॅक किंवा दिस बुक इज माइन. हे काय झालं, मी दर्शवते, पॉइंट आउट करून सांगते, म्हणजेच पॉइंट आउट समथिंग. काय करताय, काहीतरी पॉइंट आउट करून सांगताय की हां ही माझी वस्तू आहे, ती माझी गाडी आहे. हे काय झालं, आपण पॉइंट आउट करून सांगितलंय. देन दिस बुक इज माइन. याच्यामध्ये आपलं काय आलं आहे, दिस वर्ड आपण दर्शवणारा पॉइंट म्हणजे लाईक पॉइंट आउट करायला वापरला की दिस बुक इज माइन. दॅट कार इज रेड. दिस शूज आर कम्फर्टेबल. दिस हे काय करतात, पॉइंट करून सांगतात की नाही ही वस्तू माझी आणि ह्याच गोष्टीबद्दल मी बोलतोय. जे काही तुम्ही दर्शवून सांगतायत त्याला काय म्हणणार, त्याच्यामध्ये डेमॉन्स्ट्रेटिव्हमध्ये काय येणार, दिस दॅट दिस. हे झाले आपले डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह अँड ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर. आता बघूया फिफ्थ, इंटिग्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह म्हणजेच प्रश्नार्थक विशेषण. थोडक्यात WH क्वेश्चन्स बघायचे आपल्याला, यूज्ड इन अ क्वेश्चन्स. देन विच बुक डू यू लाईक. कोणती अशी बुक आहे जी तुम्हाला आवडते. मग आपण काय विचारलं, विच. तर विच काय झालं, इंटरग्रेटिव्ह. एक इंटरोगेशन चालू आहे, एक क्वेश्चनिंग चालू आहे, समोरच्याला आपण क्वेश्चन विचारतोय की विच स्टँडर्ड यू आर, व्हॉट इज युअर नेम. हे काय झालं, इंटरोगेशन झालं. मग हे व्हॉट कलर इज युअर शर्ट. परत आपण विचारलं कोणत्या कलरचं शर्ट आहे, कोण वगैरे. हे जे काही सगळे WH क्वेश्चन्स आहेत ते आपल्या कशामध्ये येणार आहे, इंटरग्रेटिव्ह ॲडजेक्टिव्हमध्ये येणार आहे, म्हणजेच प्रश्नार्थक विशेषण. हुज बॅग इज दिस. कोणाची बॅग आहे. परत आपण काय विचारलं, प्रश्नच विचारला. म्हणजेच इन शॉर्ट तुम्हाला काय फाइंड करायचं आहे, WH क्वेश्चन्स फाइंड करायचे आहे सेंटेन्समध्ये. आता आहे आपलं लास्ट, पॉझेसिव्ह. म्हणजेच मालकी दर्शवणारे. ही गोष्ट माझी आहे, ते माझं आहे, ते घर माझं आहे. म्हणजे आपण त्या वस्तूवर, त्या घरावर आपला हक्क दाखवतोय, म्हणजे मालकी दर्शवणारे वाक्य. शोज अ ओनरशिप. म्हणजेच जे आपण सांगतो की हे माझं आहे, हा पेन माझा आहे, हा बोर्ड माझा आहे. हे काय सांगतंय, त्याच्यामध्ये माझं काय हक्क आहे, त्याच्यावर एक ओनरशिप आहे ती दाखवली गेली आहे. देन माय फोन इज रिंगिंग. तर माझा फोन वाजतोय, माझ्या फ्रेंडचा फोन नाही वाजत, तर माझा फोन वाजतोय. याच्यामध्ये काय ओनरशिप दाखवतोय, माय. हर हेअर इज ब्युटिफुल. तर पण काय दाखवलं आहे, हर हेअर इज ब्युटिफुल. देअर इज अ न्यू कार. देअर इज अ न्यू कार. ते काय, देअर, माय, जे काही मालकी दर्शवणारे येणार आहे ते काय कशात येणार आहे, आपले पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्हमध्ये येणार आहे. आता याला लक्षात ठेवण्यासाठी बघूयात नेमोनिक. आता बघूयात नेमोनिक. क्यू, क्वालिटी, अगेन क्यू म्हणजे क्यू स्क्वेअर. क्वालिटी, क्वांटिटी, नंबर, डेमॉन्स्ट्रेटिव्ह, इंटिग्रेटिव्ह अँड पॉझेसिव्ह. क्वीन होती, तिचं एक खूप सुंदर पार्क होतं. क्वीन क्विकली नोटिसेस डॉग्स इन अ पार्क. हा नेमोनिक तुम्ही लक्षात ठेवा. आता एक राणी होती, तिचं छान छान महल होतं, पण तिच्या पार्कमध्ये अचानक कुत्रे आले. तिचे जे काही पाळीव कुत्रे होते ते सुटले आणि ते इकडे तिकडे फिरून सगळ्या कुंड्या वगैरे जे काही असेल ते पाडत होते. म्हणून तिने पटकन जाऊन त्या डॉग्सला बघितलं. तर क्वीन क्विकली नोटिसेस द डॉग्स इन अ पार्क. हा निमोनिक लक्षात ठेवल्यावर तुमचे हे 6 टाईप्स लक्षात राहणार. आता बघूया आन्सर. मीना इज अ डॅश डॅश डान्सर. तर मीना कशी आहे, टॉल डान्सर आहे का ती, उंच नाचणार आहे का ती, की मीना इज अ ग्रेट डान्सर किंवा फक्त डान्सर असं येणार आहे का, नाही. तर मीना इज ग्रेट डान्सर. देन हाऊ बुक्स डू यू हॅव. तर विच बुक का बिग बुक किंवा मेनी. हे येतं ना, लाईक हाऊ मेनी बुक्स डू यू हॅव, काय दाखवता येते. याच्यामध्ये कोणता ॲडजेक्टिव्ह आलेला आहे आणि ग्रेटमध्ये पण कोणता ॲडजेक्टिव्ह आला आहे तुम्ही नक्की कमेंट करा. अँड दिस ॲपल इज रेड हे तुम्ही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्हाला आमचं लेक्चर आवडलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा.